इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. अतिग्रेत स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष, गुणवंत विद्यार्थी, जवान, लोकप्रतिनिधींच्या कार्याला मानाचा मुजरा. ऑगस्ट महिना आला की हवेत वेगळाच उत्साह असतो. 15 ऑगस्टच्या सकाळी अतिग्रे गावातही हाच उत्साह आणि देशभक्तीचा रंग चांगलाच चढला होता. स्वातंत्र्य दिन तसा दरवर्षीच येतो, पण यंदाचा 80वा स्वातंत्र्य दिन अतिग्रेकरांनी असा काही साजरा केला की गावाचा प्रत्येक कोपरा राष्ट्रप्रेमाने निनादला. उत्सवाची सुरुवात झाली ती जिल्हा परिषद शाळा विद्या मंदिर अतिग्रे येथून. पूजनाचा मान मिळाला शाळेतील शिक्षिका आणि ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांना. महिलांचा सन्मान जिथे होतो तिथे कार्यक्रमाला शोभा येतेच. आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 वेळा सन्मानित झालेल्या प्रेस मीडिया लाईव्हतर्फे राष्ट्रीय राजरत्न तेजस्विनी पुरस्कार 2026 जाहीर झालेल्या वंदना पाटील मॅडम यांच्या हस्ते ध्वज श्रीफळ पूजन झाले. तर ध्वजारोहणाचा मान शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा सौ रिंकल सूर्यवंशी यांनी मोठ्या अभिमानाने भूषवला. शाळेनंतर गावातल्या सेवा संस्था, दूध संस्था आणि सेवा सोसायटीतही तिरंगा दिमाखात फडकला. मग मोर्चा वळला शासकीय ग्रामपंचायतीकडे. तिथे सामूहिक ध्वजारोहण पार पडले. निवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी श्री श्रीकांत चौगले यांच्या हस्ते पूजन झाले, तर उपसरपंच सौ कल्पना पाटील यांनी ध्वजारोहण केले. स्वातंत्र्य दिन फक्त झेंडा फडकवण्यापुरता नसतो, तर गावासाठी घाम गाळणाऱ्यांचे कौतुक करण्याचाही असतो. आणि अतिग्रेकरांनी ते अगदी सढळ हाताने केले. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. शाळेतल्या चुणचुणीत गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीने ट्रॉफी देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. अतिग्रे हे जवानाचे गाव मानले जाते आणि या सैनिकांनी गावातल्या एका शेतकऱ्याची उत्कृष्ट ऊस उत्पादक म्हणून निवड करत त्यांचा गौरव केला. जवानांनी शेतकऱ्यांचा केलेला हा सन्मान म्हणजे जय जवान जय किसान या घोषणेचे जिवंत उदाहरणच ठरले. यासोबतच गावाला विविध योजनांचा लाभ मिळवून देणारे मनमिळावू ग्रामपंचायत अधिकारी श्री बाबासाहेब कापसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती, प्रज्ञाशोध परीक्षा आणि क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवणारे जिल्हा परिषद शाळेचे तुकाराम मानेसर यांनाही सन्मानित करण्यात आले. गुणी शिक्षकांचे कौतुक झाले की पुढची पिढी आपोआप घडते. गावचे लोकनियुक्त सरपंच स्वतः BA DEd शिक्षित असल्यामुळे त्यांना शिक्षणाची केवढी ओढ आहे हे वेगळे सांगायला नको. शाळा डिजिटल करणे असो वा इमारत सुसज्ज करणे, सरपंचाचा हात नेहमी पुढेच असतो. शिक्षणासोबतच रस्ते, गटारी, स्वच्छता आणि पिण्याचे RO पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी त्यांनी घेतलेले कष्ट आज पूर्णत्वाला येत आहे. एक तरुण, अभ्यासू आणि कामसू सरपंच गावाला मिळाला की गावाचा कायापालट कसा होतो याचे कौतुक आज संपूर्ण अतिग्रे गावात रंगले होते. एकंदरीत काय तर विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, सीमेवरील जवान आणि पत्रकार बंधू यांच्या मोठ्या उपस्थितीत अतिग्रेचा हा 80वा स्वातंत्र्य दिन केवळ औपचारिक ध्वजारोहण न राहता कौतुक आणि कृतज्ञतेचा एक गोड सोहळा बनून पार पडला. प्रेस मीडिया लाईव्हसाठी अतिग्रे येथून भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.